नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजे सिंपल कुकिंग विथ माई. मी माई धाराशिवकर आपलं स्वागत करते. आपण रोज देवपूजा, शेती, माझघर म्हणजेच स्वयंपाकघर यातील आनंददायी प्रवास करत असतो. चला तर मग वेळ न घालवता आनंददायी प्रवासाला सुरुवात करूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ हा गुरुवारचा व्हिडिओ आहे. गुरुवारची पूजा आहे. भरभरून आपण सेवा करत असतो गुरुवारी. जे स्वामी सेवेकरी असतील त्यांना माहिती आहे गुरुवार हा कोणत्या सणापेक्षा वेगळा नाही आहे. आणि गुरुवारी ना मी शक्यतो पिवळा नैवेद्य करण्याचा प्रयत्न करते, कारण महाराजांचा आवडीचा रंग आहे पिवळा म्हणून. आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय सांगते, आज की नाही आपण आपल्या घरासाठी काय काय शॉपिंग केलं हे पाहणारच आहोत. त्याचसोबत आज गुरुवारी नैवेद्याला काय काय केलं हे देखील पाहणार आहोत. आणि एक महत्त्वाची वस्तू मी मागवलेली आहे, ती म्हणजे आपल्या स्वतःच्या सेल्फ केअरसाठी म्हणजे केसांसाठी. तर ती का मागवली आहे, त्याचा वापर कसा करायचा आहे हे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. सुरुवातीला आपण नैवेद्याला काय काय केलं ते पाहूयात. तर इथे मी 1/2 किलो भेंडी ह्या पद्धतीने चिरून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली आणि ह्या पद्धतीने कट केली. थोडासा वेगळा शेप दिलेला आहे कट करताना. आपण म्हणतो ना नेहमीच की तोंडाने खाण्याच्या अगोदर माणूस तो पदार्थ डोळ्यांनी खात असतो, त्यामुळे तो पदार्थ छानही दिसला पाहिजे, त्यामुळे छान कट केले. पॅनवरती सुरुवातीला तीळ आणि सुकं खोबरं भाजून घेतलं, काढून मग त्याच पॅनवरती आपण भेंडी घालून घेतली. थोडंसं तेल घातलं भेंडी भाजताना, जेणेकरून चिकट होऊ नये भेंडी. आणि भेंडी छान भाजली की खमंगपणा येतो भाजीला. त्याचसोबत त्याचा जो चिवटपणा असतो तो देखील कमी होतो आणि चव छान लागते. आपण भेंडी करताना एक वेगळा मसाला वापरणार आहोत, तो कोणता ते सांगते. भेंडी भाजती आपली तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात थोडेसे जिरे आणि लसूण, खोबरं जे आपण भाजलं होतं, सुकं खोबरं आणि तीळ हे सर्व साहित्य घालून घेणार आहोत. आणि आपण मिक्सरला जाडसर असं फिरवून घेणार आहोत. त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घातलं तरीही चालेल. नंतर त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे, भरभरून कोथिंबीर घालायची आहे आणि छान सगळं आपण वाटून घ्यायचं आहे. आपली भेंडी भाजली की त्यामध्ये ते कूट घालायचं जे आपण केले ते, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं आणि सगळं छान परतायचं. भेंडीला अजिबात झाकायचं नाही किंवा पाण्याचा हपका देखील द्यायचा नाही बरं का, त्याने चव खराब होते आणि भेंडी थोडीशी चिवट होते किंवा चिकट होते. आणि मस्त असं परतून घेतलं आपण. गॅस बंद करायची जेव्हा वेळ येते, म्हणजे आपण शेवटी जेव्हा कोथिंबीर टाकतो ना त्यावेळी काय करायचं, आपण एक मसाला घालायचा आहे. कोणता आहे तो मसाला सांगते. तर हा मसाला आहे मॅगी मसाला. खूप दिवसांपासून मी ऐकलं होतं की भाज्यांमध्ये म्हणजे सुक्या भाज्यांमध्ये हा मसाला छान लागतो, पण मी ट्राय केलं नव्हतं. म्हटलं पहिल्यांदा आपण ट्राय करूया आणि मग नंतर दुसऱ्या भाज्यांना देखील वापरूया. तर हा मसाला घातला, छान परतून घेतलं आणि गॅस बंद करून टाकला आणि मस्त अशी ही भाजी तयार झाली बरं का. ह्या मसाल्यामुळे भेंडीच्या भाजीची चव द्विगुणित झाली. खूप सुंदर आहे. तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर नक्की करा. टिफिनसाठी तर खूप सुंदर ही भाजी तयार होते आणि ह्या मसाल्यापासून बऱ्याचशा भाज्या तयार होतात. आपण हळूहळू ते पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर की नाही मी इथे एक वेगळा मसाले भात केलेला आहे. तर ह्या भाताचं वैशिष्ट्य सांगते. सुरुवातीला की नाही आपण अर्धी वाटी मूग डाळ, 1 वाटी तांदूळ स्वच्छ फक्त धुवून घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, सुकं खोबरं, जिरं, कढीपत्ता घालून छान थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलं. कुकरमध्ये तूप घातलं, त्यामध्ये जिऱ्याची फोडणी केली आणि नंतर ते वाटण घालून घेतलं. त्यात हिंग, हळद घातलं आणि कच्चे शेंगदाणे घालून परतून घेतलं. ते छान परतले की त्यामध्ये आपण घातले जे तांदूळ धुवून ठेवलं होतं ते आणि थोडंसं परतून घेतलं. जितकं डाळ तांदूळ होतं तितकंच आपण पाणी उकळायला ठेवलं होतं आणि ते पाणी घालून घेतलं. चवीनुसार मीठ घातली, छान मिक्स केलं. इथे आपण कुकरचं झाकण लावणार नाही आहोत, कारण आपल्याला पुढे थोडंसं वाट पाहिजे आहे. कुकरचं झाकण लावायच्या अगोदर आपण गरम मसाला घातला आणि 1 चमचा साजूक तूप घातलं. ह्यानी चव अप्रतिम येते. जे पुण्यातली लोकं आहेत त्यांनी हा भात एकदा तरी हॉटेल श्रेयसमध्ये ट्राय केला असेल. म्हणजे FC रोडवर जे हॉटेल श्रेयस आहे फार जुनं आहे. त्यामध्ये जी थाळी असते ना त्यामध्ये हा मसाले भात हमखास केला जातो. अगदी सेम टू सेम त्याच पद्धतीचा हा भात होतो. कधी तुम्ही केला नसेल ह्या पद्धतीने स्टेप ह्याच करायच्या, सुंदर होतो. तांदूळ आपण ह्याच्यामध्ये मनपसंत कोलम वापरलेला आहे, कोणताही दुसरा वापरायचा नाही. छान
असं मिक्स केल्यानंतर उकळी आल्यानंतर आपण झाकण लावलं, 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि त्यामध्ये आपण किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर घातली. छान आपला भात शिजलेला आहे. आता आपण प्लेटिंग करून घेणार आहोत, म्हणजे ताट करणार आहोत. म्हणजे आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे गुरुवारचा. तर शक्यतो सगळं मी पिवळा करायचा प्रयत्न करते. तर त्यामध्ये आहे पिवळा मसाले भात, नंतर आहे भेंडीची भाजी, त्यामध्ये देखील आपण हळद वापरलेली आहे. नंतर आहे ही आमटी पिवळी, थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आमटीमध्ये. चपाती आहे, पिवळा मुगाचा पापड आहे आणि त्यानंतर महाराजांना आवडतात ते बेसनाचे लाडू, हे देखील पिवळेच आहेत. आणि वर तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही. हा झाला आपला आजचा गुरुवारचा भरगतचा असा नैवेद्य. सुंदर असा नैवेद्य महाराजांना दाखवून घेतलेला आहे आपण. आणि नैवेद्य दाखवताना खाली आपल्याला 3 वेळेस पाणी फिरवायचं आहे आणि ताट झाकून ठेवायचं आहे एक 10 ते 15 मिनटं तरी, आणि त्यानंतरच ताट उचलायचं आहे. हा नियम असतो नैवेद्य दाखवण्याच्या वेळेसचा. आता आपण पाहणार आहोत आपण शॉपिंग काय काय केली. तर हे आणलेलं आहे एक लायटर आहे. तर हे कशासाठी घेतलं सांगते. तर हे आहे चार्जिंगवरचं लायटर, म्हणजे ह्याला चार्जिंगचं एक वायर आलेलं आहे. तर त्यामध्ये आपण चार्जिंग लावू शकतो आणि ते जे 3 डॉट दिसत आहेत ते फुल चार्जिंगचे आहेत. त्याच्यामधला एक चौथा आहे तो कमी झालेला आहे. हे आहे दिवे लावायचं लायटर, म्हणजे आपल्या देवाचा दिवा किंवा आपले पंत्या जे काही आपल्याला प्रज्वलित करायचं असतं ना त्यासाठीचं लायटर आहे. आणि मला ही जेव्हा मी अमेझॉनवर किंवा फ्लिपकार्टवर जेव्हा सर्च करत होते शॉपिंगसाठी, तर तेव्हा मला हे दिसलं आणि उपयोगाची वस्तू वाटली म्हणून हे मी घेतलेलं आहे. आणि ह्याचा मला खूप सुंदर असा उपयोग होतो आहे. तुम्ही पाहताल हे शॉपिंगचं वस्तू जेव्हा आली तेव्हा मी ती ओपन करून आधी मी ट्राय करून बघितलं आणि नंतरच त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि सुंदर असा उपयोग होतो आहे. ह्या पद्धतीनं दिवे प्रज्वलित होतात. आणि हे लायटर आहे. त्यानंतर ही एक वस्तू आहे. तर ही वस्तू काय आहे सांगते. आता की नाही सगळीकडे बोरचं पाणी असतं आणि वेदर अचानक असा बदलतो, त्यामुळे ना आपल्याला केसांच्या बऱ्याच तक्रारी चालू झालेल्या आहेत किंवा आपल्या बॉडीमध्ये काही काही कमी जास्त होतात कॅल्शियम किंवा प्रोटीन. तर त्यामुळे देखील केस गळती आपली भरपूर चालू झालेली आहे. प्रत्येकाची आहे, महिलांचे पुरुषांचे. त्यासाठी ही वस्तू मागवलेली आहे. तर ही आहे वस्तू जी अगोदर माझ्या मुलीने ट्राय केला, तिला चांगला इफेक्ट आला. गेले 6 महिन्यापासून ती ही वस्तू ट्राय करते आहे. आणि त्यानंतरच मी माझ्यासाठी मागवलेली आहे. आणि त्याचसोबत आपल्याला 2 बॉटल मिळाले. एक स्प्रे बॉटल आहे आणि एक आपल्या कंगव्यासारखं आहे बघा त्याला पुढच्या साईडला. आणि त्या बॉटलमध्ये ते लिक्विड भरून आपल्याला लावायचं आहे. नंतर स्प्रे पण करू शकतो. तर हे आहे प्रीमियम रोजमेरी ड्रायड लिव्स आहेत. तर हे की नाही आपल्याला अगदी कमीत कमी किमतीमध्ये ऑफरमध्ये 134 रुपयाला बसलेले आहेत. 6 महिन्यापासून माझी मुलगी वापरते. तिचे केस एकदम छान असे पातळ होते ना, ते घनदाट झालेत, केस गळती कमी झाली आहे. त्यामुळे आता मी सुद्धा ह्याचा वापर करणार आहे. तर हे कसं वापरायचं. एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी उकळत ठेवायचं. त्यामध्ये मेथी दाणा घालायचा, ॲलोवेरा घालायचं किंवा कढीपत्ता घालायचा. आपल्याला जे काही घालायची इच्छा असेल ते घाला, नाही घातलं तरीही चालेल. आणि ह्यातील जे लिव्ज आहेत ना ड्रायड लिव्ज, ते 2 ते 3 चमचे घ्यायचे. ते घालायचे, गॅस बंद करायचा आणि ते झाकून ठेवायचं एक 5 ते 10 मिनटं. नंतर गाळून ह्या बॉटलमध्ये भरायचं. आणि आपण जेव्हा आपले हेअर वॉश करू त्या दिवशी हे लावायचं नाही. दुसऱ्या दिवशीपासून जिथं जिथं आपले भांग असतो, जिथं जिथं आपल्याला केस पातळ वाटत आहेत तिथं तिथं की नाही हा स्प्रे करायचा आपण. आणि ते स्प्रे केल्यानंतर नाही धुतले केस तरीही चालतात. म्हणजे केस धुवायलाच पाहिजे असं नाही. 2 ते 3 दिवस केस छान दिसतात. त्याचा वासही फार डार्क येत नाही. लावल्या म्हणजे स्प्रे केल्या थोडासा स्मेल येतो त्याचा. त्यानंतर तो उडून जातो, स्मेल राहत नाही आणि केसही चिकट होत नाहीत. पण त्याच्या मुळांना मजबूत करण्याचं काम हा स्प्रे करतो. त्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. आणि एकदा मागवलं ना तर हे जवळजवळ 6 महिने जातं आणि ह्याची क्वांटिटी भरपूर येते. अगदी कमी किमतीमध्ये हे मिळतं. थोडंसं आपल्याला त्रास एवढाच घ्यावा लागतो की आपण तेल नेहमी लावत नाही, पण कधीतरी जेव्हा तेल लावतो तेव्हा आपण आठवड्यातून एकदा किंवा 2दाच लावतो ना. हे स्प्रे कसं आहे रोजच्या रोज आपल्याला आपले जिथं जिथं पातळ केस झालेले आहेत तिथं स्प्रे करावं लागेल. इतकंच आपल्याला स्वतःच्या केसांसाठी
ह्याचा रिझल्ट खूप चांगला आहे, त्यामुळे मी ही स्वतःसाठी मागवले. नाही तर मीच केसांसाठी अजिबात रिस्क घेत नाही. आणि केस चांगले असणं हे थोडंसं अनुवंशिक पण आहे. आपल्या घरामध्ये सगळ्यांचेच केस चांगले आहेत. आणि आता थोडंसं माझं मेनोपॉज पण आहे, परत बोरवेलचं पाणी पण वापरण्यात येतं, त्यामुळे केस गळत आहेत, म्हणून मी हे मागवलेलं आहे. तुम्ही कधी ह्याचा वापर केला असेल ना तर त्यासाठी पण कमेंट करा. आणि माझ्या मुलीनं केलं, तिचा रिझल्ट छान आहे म्हणून हे मागवले. तुम्हाला मागवायचं असेल तर त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की शेअर करते. तर असा हा छोटासा व्हिडिओ आहे आजचा गुरुवारचा नैवेद्य. त्याचसोबत छोटीशी केलेली शॉपिंग पण महत्त्वाची शॉपिंग आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ह्या वस्तू हव्या असतील तर तिथे मी लिंक देते, लिंकवर क्लिक केलं तर तुम्हाला त्या वस्तू अवेलेबल होतील, तुम्ही मागवू शकता. चला तर आता आपण रोजच्या रोज भेटतच आहोत नवनवीन व्हिडिओसोबत, नवनवीन शॉपिंगसोबत, नवनवीन रेसिपीसोबत. शॉर्ट्समध्ये आपले रेसिपीचे व्हिडिओ येतच आहेत. तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात, भरभरून कमेंट येतात, लाईक्स येतात, त्यासाठी मनापासून धन्यवाद. असाच प्रतिसाद छान राहू द्या, कायम राहू द्या. मोठा व्हिडिओ देखील असा शेअर करा, ज्यांना ज्यांना उपयोग होईल त्यांच्यासाठी. चला परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.